स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही म्हण सर्वांना परिचित आहेच। आपल्या त्रुटी आणि दोष लपवून ठेवायचे आणि दुसऱ्यांच्या वर्मावर मात्र बोट ठेवायचं असा या म्हणीचा अर्थ आहे। आता अन्य कुठल्या क्षेत्रात ही म्हण लागू होवो अथवा न होवो, राजकारणात मात्र तिचा वारंवार किंबहुना नियमितपणे प्रत्यय येतोच। प्रत्येक राजकीय पक्षाच्या काही कमकुवत बाजू असतात, त्या झाकून ठेवायच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मात्र प्रत्येक बारीक सारीक उणीवा दाखवत आपली टिमकी वाजवायची हा या पक्षांचा खाक्या असतो। महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी झालेली संयुक्त पत्रकार परिषद ही या म्हणीचं सर्वात ताजं आणि सर्वथा योग्य उदाहरण म्हणावं लागेल। विधानसभा निवडणुका आधी महाविकास आघाडीत सुरू असलेली ही रणनीती काय आहे आणि ती या म्हणीला कशी साजेशी आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर मवियाची ही संयुक्त पत्रकार परिषद वांद्र्याच्या हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ संस्थापक आणि आता शरद पवार गटाची मालकी असलेले शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तसंच जवळपास 5 वर्षांपासून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नात असलेले नाना पटोले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। त्यांच्या जोडीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आदित्य ठाकरे अशी मातब्बर मंडळी इथे उपस्थित होती। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विशेषतः हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगवेगळ्या दिशांना तोंड करून बसलेल्या या पक्षांनी अशा रीतीने एकत्रित येणं त्यांच्या समर्थकांना हरखून टाकणार होतं। खास करून नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदार संजय राऊत यांच्यातील शब्दयुद्ध अजून चालूच असताना त्यांनी एकत्र येणं विशेष म्हणावं लागेल। आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे महायुती सरकारच्या कारभाराची चिरफाड करणाऱ्या गद्दारांचा पंचनामा या पुस्तिकेचं प्रकाशन या नेत्यांच्या हस्ते करण्यात आलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राज्यातील सरकारच्या कारभाराला या पुस्तिकेच्या माध्यमातून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय। मात्र माध्यमात ज्या बातम्या आल्या त्यावरून या पुस्तिकेचं स्वरूप बडा घर पोकळ वासा असंच आहे की काय अशी शंका येते। या पुस्तिकेत ज्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आलाय त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणं, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होणं, शेतमालाला हमी भाव आणि पीक विमाही न मिळणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून युवकांचा रोजगार हिरावून घेणं, प्रत्येक कामात 30% कमिशन घेणं, जाती धर्मात भांडणं लावून दंगली घडवणं, महायुती सरकारमध्ये आमदार 50 कोटी, नगरसेवक 1 कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली 1 कोटी, जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली 25 लाख असे विविध दर असणं इत्यादी आरोप ठेवण्यात आले। परंतु यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची दुर्दैवी घटना सोडली तर एकही मुद्दा ठोस नाही हे लक्षात येतं। आता आमदारांना पैशांचे खोके वाटण्याचा आरोप तर शिंदे सरकार आल्या दिवसापासून उद्धव ठाकरे गट करत आलाय, परंतु हा आरोप ठाकरे यांना अजूनही सिद्ध करता आलेला नाही। बाकी सर्व आरोप हे कोणत्याही सरकारच्या काळात होऊ शकतात। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी हेच आरोप केले होते, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे। पण खरी गंमत ती नाही। खरी गंमत उद्धव ठाकरे यांनी केलेला घुमजाव आणि महाविकास आघाडीने घेतलेली भूमिका ही आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी उद्धव ठाकरे उतावळेत। संधी मिळेल तिथे त्यांनी तो लकडा लावलेलाच आहे। त्यासाठी दिल्लीवरी करून ते आले, परंतु त्यांच्या हातात काही पडलं नाही। अगदी गेल्या आठवड्यातही त्यांनी पुन्हा तीच मागणी केली। काहीही करून आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं ही त्यांची इच्छा असल्याचं एव्हाना सर्वांना कळून चुकलंय। त्यांच्या या मागणीला महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी अर्थातच वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत। म्हणूनच रविवारच्या पत्रकार परिषदेत त्यांना या संबंधात प्रश्न केले जातील हे अपेक्षित होतच। त्यावर ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली। महायुतीने आधी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करतो असं त्यांनी सांगितलं। ही एक गंमतच आहे। हे म्हणजे दीवार चित्रपटात विजय झालेल्या अमिताभ बच्चनने जाओ पहिले उनसे साइन लेके आओ असं पोलीस इन्स्पेक्टर झालेल्या शशी कपूर यांना सुनावण्यासारखं होतं। आता ठाकरे यांच्या या वक्तव्याला शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दुजोरा दिला। त्यांना काय कोणत्याही निमित्ताने का होईना ठाकरे यांचा लकडा कमी होणं त्यांच्या पथ्यावरच पडणार आहे। खरं तर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं यासाठी उद्धव ठाकरे अडून बसलेले। आपल्या सहकारी पक्षांकडे त्यांनी ही मागणी विविध व्यासपीठावर लावून धरली। कुणाचंही नाव जाहीर करा पण मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मी लगेच पाठिंबा देतो अशी भाषा करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे। त्यामुळे तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न महाविकास आघाडीलाच केला जाणार आहे। पण महायुतीच्या बाजूने हा प्रश्न फारसा उद्भवतच नाही।
याला कारण एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेतच. सध्या तरी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे नक्की आहे. शिवाय महायुतीत जागा वाटप कसंही झालं तरी आणि महायुतीला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री भाजपा किंवा शिवसेनेचाच असणार हे नक्की आहे. अजित पवार गटाकडे मुख्यमंत्री पद जाईल एवढ्या जागा त्यांना मुद्दलातच मिळणार नाहीत. त्यामुळे महायुतीत तो प्रश्न उद्भवतच नाही. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस हेच महायुतीचा चेहरा असतील. आता प्रश्न आहे तो महाविकास आघाडीचाच. एकनाथ शिंदेंचं सरकार आलं ते उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला उलथवून. शिवाय शिंदे हे ठाकरे यांचे स्वपक्षीय. त्यामुळे मुख्यमंत्री पद हा आपला जन्मजात अधिकार आहे आणि त्याला सुरुंग लावणारे शिंदे हे गद्दार आहेत हा ठाकरे यांचा दावा आहे. म्हणून महायुती गद्दारांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार का हे जाहीर करावं असं उद्धव म्हणाले. परंतु महाविकास आघाडीत काय स्थिती आहे तर वर म्हटल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री पदाचे नैसर्गिक दावेदार आहोत हा उद्धव ठाकरे यांचा समज आहे. उलट लोकसभा निवडणुकीत आपलं बळ वाढल्यामुळे मुख्यमंत्री पदावर आपला आपोआप दावा निर्माण होतो हा नाना पटोले यांचा समज आहे. लोकसभेच्या निकालानंतर पटोले आणि काँग्रेस यांच्या सर्व चाली त्याच दिशेने पडतायत. तिसऱ्या बाजूला जे कोणाच्याही मनात नसतं ते घडवून आणून नवीनच काहीतरी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपशी काडीमोड घेतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून सरकार स्थापन करतील हे कोणाच्या गावीही नव्हतं. परंतु शरद पवारांनी ते साध्य करून दाखवलंच. तशीच काहीशी जादू याही निवडणुकीनंतर ते करू शकतात. अर्थात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं किंवा ती सत्तेच्या जवळपास गेली तर. अगदी वरवर पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरून तसंच लहान भाऊ आणि मोठा भाऊ अशा शब्दावरून गेले काही दिवस जी वादावादी सुरू आहे ती महाविकास आघाडीतच आहे. संजय राऊत आणि नाना पटोले हे त्यासाठीच एकमेकांवर तोंड सुख घेत आहेत. जो काही खडखडाट होतोय तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने. त्या परिस्थितीत आणि ऐन जागा वाटपाच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवण्यास शिंदे आणि फडणवीस कमी करणार नाहीत. तेवढी जोखीम ते घेऊच शकतात. म्हणूनच मग महायुतीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हा प्रश्न आघाडीच्या नेत्यांनी विचारणं म्हणजे निव्वळ नसती उठाठेव म्हणावी लागेल. अहो यालाच तर म्हणतात स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.